नमस्कार, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या अजून एका नवीन डेली ब्लॉगमध्ये. तर आज सकाळीच आहे ना, मी उद्याच्या सकाळची तयारी करून ठेवत आहे. ते म्हणजे ना, एक बॅटर बनवून ठेवायचं आहे. तर उद्या आहे ना, मला मिक्स आप्पे बनवायचे आहे, म्हणजे मिक्स डाळीचे आप्पे बनवायचे आहे. तर त्याचंच बॅटर आज प्रिपेअर करते. तर हे बॅटर बनवण्यासाठी ना, कोणतंही मेजरिंग कप किंवा वाटीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. मी इथं मेजरिंग कप घेतलेला आहे. त्यानेच 1 कप इथं मी तांदूळ घेतलेला आहे, जो की इडलीसाठी आपण वापरतो तोच घेतलेला आहे. मी इथं राशनचा वापरलेला आहे. तुम्ही कोणताही वापरू शकतात, विकतचा किंवा राशनचा सुद्धा. आता यामध्ये ना आपण मोजून आहे ना 1/4 कप इथे ना मुगाची डाळ घ्यायची आहे. सोबतच 1/4 कप मसूर डाळ घ्यायची आहे. मसूर डाळ आहे ना खूप जास्त प्रोटीननी भरपूर असते, म्हणून मसूर डाळ नक्कीच घाला. याची टेस्ट थोडीशी डिफरंट येते, पण ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे, म्हणून एवढं क्वांटिटी तुम्ही घेऊ शकतात. सोबतच 1/4 कप इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1/4 कप इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता यामध्ये ना आपण जितके तांदूळ घेतलेले आहे तितक्याच समप्रमाणामध्ये ना डाळी सुद्धा घेतलेल्या आहे. म्हणजे जेवढं कार्ब्स आहे यामध्ये तितक्याच प्रमाणात प्रोटीनचे सोर्स सुद्धा आपण यामध्ये घातलेले आहे. सोबतच थोडेसे मेथी दाणे घातलेले आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित धुवून याला भिजत घालायचं आहे. आता हे जे आप्पे आहे ना, याचे तुम्ही डोसे सुद्धा बनवू शकतात. या बॅटरचे तुम्ही डोसे सुद्धा बनवू शकतात. महत्त्वाचं म्हणजे ना, हे रेग्युलर जे इडली बनते ना, म्हणजे रेग्युलर जे डोसा बनतात ना, त्याच्या कम्पेअरमध्ये हे खूप छान लागतात चवीला. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, यामध्ये प्रोटीनचं प्रमाण पण भरपूर असतं. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल त्या इडली डोसामध्ये ते कार्ब्स खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं ट्राय करायचं असेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही हे बॅटर नक्कीच ट्राय करून बघा. याआधी पण मी तुमच्यासोबत ना इडली बॅटरचे 2-3 प्रकार शेअर केलेले आहे. त्यामध्ये एक रागी इडलीचं बॅटर होतं, सोबतच आपलं बेसिक इडली बॅटर, आणि हे तिसरं प्रकार आहे जे की मिक्स डाळीचं इडली बॅटर. आता यापासून इडली बनते का नाही मी कधी ट्राय नाही केली, पण बनवू शकते. पण याचे ना डोसे खूप छान होतात, अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आणि त्यासोबत आप्पे पण छान होतात. पण मला पर्सनली ना याचे डोसे खूप जास्त आवडतात, पण माझ्या मुलाला आप्पे आवडतात, म्हणून मी याचे मिक्स आप्पे दरवेळेसच बनवत असते आणि स्पेशली मी फक्त आप्पेंसाठीच हे बॅटर बनवत असते. तर हे सगळं आहे ना आपल्याला 2-3 वेळेस आहे ना सगळं असं छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की डाळीमध्ये आपल्याला माहीत आहे खूप जास्त पावडर वगैरे लावलेली असते. म्हणून याला व्यवस्थित स्वच्छ पाणी होईपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर भरपूर पाणी घालून आपल्याला हे भिजू घालायचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त 7 ते 8 तास सुद्धा भिजू घालू शकतात किंवा 4 ते 5 तासामध्ये सुद्धा हे भिजून मस्तपैकी तयार होऊन जातात. त्यानंतर बाकीची जी प्रोसेस आहे ती सेमच आहे, दळायचं आणि फर्मेंटेशन करायची, बस एवढंच. खूप जास्त अवघड सुद्धा नाही. यासोबतच आहे ना मला जे मटकी असते ना ती भिजत घालायची होती आणि मी काय करते, हे मूग, मटकी आणि जे काही चणा असतं ना, म्हणजे हरभरे, हे सगळं मी एकत्र करून ठेवते काही अशा पद्धतीने. आणि ज्यावेळेस पण गरज असेल ना, तर हे डायरेक्ट मी भिजवायला घालते. म्हणजे हे थोडक्यात याचं ना मटकीचं मिसळ आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळं जे काही आपल्याला मोड आणण्यासाठी लागतात ना ते सगळं एकत्र केले. यामुळे आपला टाईमसुद्धा वाचतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना, आपल्याला आहे ना प्रत्येक गोष्ट अशी वेगवेगळ्या डब्यात शोधत बसायची गरज पडत नाही आणि वापरातसुद्धा येते. पहिले माझ्याकडे काय व्हायचं माहिती का, मी ना मटकी एकीकडे ठेवायचे, मूग एकीकडे ठेवायचे आणि जो काही हरभरा आहे तो सुद्धा एकीकडे ठेवायचे. त्यामुळे ना मला जेव्हा मटकी भिजत घालायची असेल ना, त्यावेळेस मी फक्त मटकीच वापरायचे आणि जे काही मूग आणि हरभरे आहे हे कालांतराने खराब होऊन जायचे. त्यामुळे मग मी काय केलं, हे सगळं मी असं एकत्र करून ठेवले आणि ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस डायरेक्ट वापरायचं. आणि यामुळे तुम्हाला खरं सांगते, एकही माझा मूग खराब झाला नाही, सगळं वापरात येतं. ज्यावेळेस पण स्प्राउट बनवायचं असेल या बरणीतनं काढून घ्यायचं आणि टाकायचं. आणि या पद्धतीने ना आपले जे काही हरभरे आहे, मूग आहे, मटकी आहे, हे सगळे आपल्या खाण्यात येतात, म्हणजे मिक्स आपले मोड इथं तयार होतात. तर ही ट्रिप तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, खरंच खूप उपयोगाची आहे. मी सुद्धा हे कमीत कमी 2-3 महिन्यापासून वापरत आहे आणि खरंच इफेक्टिव्ह सुद्धा आहे बरं का. टाइम सेव्हिंग तर आहेच. काल संध्याकाळी थोडीशी ग्रोसरी शॉपिंग वगैरे करून आणली होती, जी की मंथलीच असते आणि तीच इथं मला ऑर्गनाईज करून घ्यायची होती. काल संध्याकाळी मला इतका जास्त कंटाळा होता, त्यामुळे मला ना हे ऑर्गनाईज करायची अजिबात इच्छा होत नव्हती, म्हणून आज हे मला दुपारी करून घ्यावं लागत आहे. आणि ज्यावेळेस पण मी ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी जाते ना, त्यावेळेस ना मी सगळ्यात आधी घरामध्ये चेक करते कितकं सामान अजून उरलेलं आहे आणि काय आणण्याची गरज आहे. त्यामुळे ना तुम्हाला या सामानमध्ये ना बरंच असं सामान दिसणार नाही, कारण की माझ्याकडे ऑलरेडी ते होतं आणि यावेळेस मी ते न आणता जे माझ्याकडे नाही आहे ते थोडंसं एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये घेऊन आलेले आहे. तर सगळ्यात आधी हे सामान मी एकत्र काढून घेते आणि त्यानंतर आहे ना मी सगळं काही ना ते एकतर डिस्ट्रीब्यूट करून घेत असते. जसे की सगळे तेलाचे, तुपाचे पॅकेट एकीकडे ठेवले की आपल्याला समजतं की यांचं काय करायचं आहे. तसंच सगळे लॉन्ड्री प्रोडक्ट असतात जे काही आपल्याला क्लिनिंगसाठी वापरतात, ते सगळं एक साईडला ठेवलं तर तेही आपल्याला दिसून येतं.
दरवेळेसप्रमाणे ना यावेळेस मी तांदूळ जरा जास्तच क्वांटिटीमध्ये आणलाय, कारण तो मला खूप प्रॉफिटेबल रेटमध्ये पडलाय, त्यामुळे थोडं एक्स्ट्राच घेऊन आले. तर बघायला गेलं तर महिन्याला 2 किलो तांदूळ आम्हाला सफिशियंट होतात. पण यावेळेस जरा चांगलं रेटमध्ये बसलं म्हणून मी 5 किलो घेऊन आले. आणि यांना आता प्रोटेक्टेड ठेवायचं आहे. आणि आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे यांना आता प्रोटेक्टेड ठेवायचं आहे. म्हणून मी इंटरनेटवरती 2-3 हॅक बघितले. त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता, जे काही दगड मीठ असतं ना ते सुद्धा घालू शकतात, किंवा लवंगा घालू शकतात. आणि अजून एक होतं ते म्हणजे तमालपत्राचं. आता हे हॅक तर मी कधी अप्लाय केलेलं नाही आहे. तुमच्यापैकी जर कोणी ट्राय केलं असेल ना तर याचा खरंच उपयोग होतो का, मला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता यामध्ये काहीही जर मी ठेवलं नाही ना तर हे खराब होऊ शकतात, म्हणून नाईलाजाने यामध्ये ना मी 2-3 पानं जे काही तमालपत्र असतात ना तेजपान याचे ठेवत आहे. असं ऐकलं होतं की जे काही मसाल्यांची स्मेल असते ना, जो काही सुवास असतो ना तो किड्यांना किंवा अळीजाईंना अजिबात आवडत नाही, आणि त्यामुळे ना आपले जे धान्य आहेत ते प्रोटेक्टेड राहतात. आता बघूयात, आता यामध्ये मी 2-3 तमालपत्र टाकून दिले. आता बघूयात याला काय होतं की नाही होते. तसंही मी अपेक्षा ठेवते की यांना काही होऊ नये म्हणून. तुम्ही नोटीस केलं असेल, पूर्ण ग्रोसरी शॉपिंगमध्ये तुम्हाला कुठेही पॅकेट फूड, कॅन फूड किंवा जंक फूड काहीच दिसणार नाही, कारण की ते मी घरात आणूनच ठेवत नाही. असं नाही की ते मी बजेटमध्ये अफोर्ड करू शकत नाही किंवा माझ्याकडून ते घेता येणार नाही, असं काहीच नाही. तुम्हालाही माहिती आहे पॅकेट फूड, जंक फूड हे खूप जास्त चीप असतात, आणि जितके ते चीप असतात ना तितकेच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. म्हणून मी जितकं अवॉइड होईल तितकं अवॉइड करण्याचा प्रयत्न करते. वाटलेच कधीतरी प्रथमने खूप जास्त हट्ट केला तर तितक्यापुरतं मी त्याला आणून देते. पण असं कधीही होत नाही की मी घरामध्ये मोठा बिस्किटचा पॅकेट आणून ठेवला आहे आणि तो त्याला खायला देते, असं कधीच होणार नाही. तुम्ही नोटीस केलं असेल आतापर्यंतचे जेवढेही व्हिडिओ आहेत त्यामध्ये घरामध्ये तुम्हाला कधीच बिस्किटचा पॅकेट दिसणार नाही. त्याऐवजी मी हेल्दी स्नॅक्सवर खूप जास्त भर देते. आणि सगळ्यात जास्त ओव्हर अंडर रेटेड आहे ते म्हणजे हे फुटाणे. आता फुटाणे तुम्हाला माहीतच आहे किती हेल्दी स्नॅक्स आहे, महत्त्वाचं म्हणजे स्वस्तसुद्धा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं हाय प्रोटीन आहे. त्यामुळे ना माझ्या घरामध्ये हे हमेशा तुम्हाला दिसतील. तुम्हाला जर हे फुटाणे आवडत नसेल ना तर हेल्दी स्नॅक्सच्या ऑप्शनमध्ये ना तुम्ही खारे शेंगदाणे असतात किंवा पीनट चक्की असते ती सुद्धा नक्कीच कन्सिडर करू शकतात. ते सुद्धा खरंच खूप हेल्दी स्नॅक्समध्ये येतात. आपण बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं आहे डीमार्टमध्ये किंवा कोणत्याही मॉलमध्ये बघा, बिस्किटचे पॅकेट असो किंवा मॅगीचे पॅकेट किंवा जे काही स्नॅक्स वगैरे असतात, भुजिया वगैरे, यावरती खूप छान छान ऑफर असतात. पण हे आपल्यालाही माहीत आहे की त्यामध्ये कोणते केमिकल्स वापरलेले आहे, काय प्रिझर्वेटिव्ज आहे आणि कोणत्या तेलामध्ये ते तळलेले आहे. आज जरी ते आपल्याला खूप जास्त स्वस्त वाटत असेल, पण पुढे चालून हे हॉस्पिटलच्या बेडवर आपल्याला कळेल की हे किती महाग होतं. आणि जरी तुम्हाला माझ्या या शब्दांवरती विश्वास बसत नसेल ना तर एकदा पॅकेटच्या वरचं लेबल न बघताय ना मागचं लेबल एकदा नक्कीच चेक करा. ती इन्ग्रेडियंट लिस्ट एकदा नक्कीच बघा, तुमचे डोळे आपोआपच उघडतील. त्यानंतर तुम्ही मला नक्कीच सांगाल की खरंच तू जे बोलत होती ते अगदी योग्यच आहे. आता हे बघून आहे ना बरेच जण मला खूप जास्त चिगड बोलणार आहे, कारण की ज्या वेळेस पण मी तेलाचं पॅकेट ओपन करते ना आणि तेल काढल्यानंतर मी ते तसंच सोडून देते असं 5-10 मिनटं, जेणेकरून जेवढं एक्स्ट्राचं तेल आहे ते यामधून निघून येतं आणि मग आपली वेस्टेज होत नाही. आता बरेच जण मला चिगडसुद्धा म्हणते, पण काही असं याच्याने थोडीशी जरी आपली बचत होत असेल ना तर ते करायला काही लाज वाटायला नको. यावेळेस तुपाचा डबा जरा मी जास्तच मोठा घेऊन आलते, आणि हा जर असाच वापरायचा म्हटलं ना थोडंसं इनकन्व्हिनियंट वाटत होतं. म्हटलं चला माझ्याकडे एक मुरकुल आहे, त्यामध्ये थोडंसं तूप काढूया आणि गरज पडेल त्यावेळेस असं थोडं थोडं काढून घेऊयात. तर हे जे भांडं दिसत आहे ना छोटंसं, हे तेला तुपाचं भांडं आहे, ज्याला की आम्ही मुरकुल म्हणतो. आता तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे मला माझ्या आईनेच दिलेले आहे, आणि हे 2 आहे माझ्याकडे, एक तेलासाठी आणि एक तुपासाठी. तर तेलासाठी जे आहे ना ते मी चपातींसाठी वापरते, आणि हे तुपाचं म्हटलं तर ज्यावेळेस मला प्रथमसाठी काही बनवायचं असेल तर एवढा मोठा डब्बा काढण्यापेक्षा त्यापेक्षा ठीक आहे असं छोटंसं घेऊन ठेवलं तर थोडं सोयीस्कर पडतं. त्यामुळे म्हटलं चला आता हेच वापरायला काढूयात. आणि याचं कसं आहे माहिती का, यामध्ये ना एक छोटासा चमचासुद्धा येतो, जे की अशा पद्धतीचा आहे, जेणेकरून आपल्याला वेगळा चमचा भरवण्याची सुद्धा गरज पडत नाही. आणि बघू शकता एवढं मोठं तुपाचा डब्यापेक्षा ना हा जो छोटासा मुरकुल आहे हे आपलं काम अगदी सोयीस्कर करून जातं. आणि अशा प्रकारचे किचन टूल्स आहे ना तुम्ही सुद्धा आपल्या किचनमध्ये नक्कीच ॲड करू शकतात. आता हे झालं तुपाबद्दल. आता तेलाबद्दल पण सांगते. तर तेल आहे ना मी 3 भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवते. ही जी मोठी कॅटल आहे यामध्ये मेन तेल असतं, सोबतच एक छोटंसं मुरकुल आहे, त्यामध्ये चपातीला तेल लावण्यासाठी वेगळं, आणि एक देवघरापाशी असतं, जेणेकरून दिवा लावताना तिथल्या तिथं तेल घेऊन मला ठेवायला. असे 3 भांडे मी तेलासाठी डिसाईड करून ठेवलेले आहे. यामुळे आपला टाईमही सेव्ह होतो, आणि महत्त्वाचं म्हणजे ना आपल्याला ना परत परत ते काम करण्याचा सुद्धा कंटाळा येणार नाही. तिथल्या तिथंची गोष्ट असेल तर तिथूनच आपण लगेच वापरली तर आपल्याला हे काम करायला सोपं जातं.
ज्या दिवशी मी किराणा भरत असते ना त्या दिवशी अजून एक तयारी करून ठेवते, ती म्हणजे खिचडी प्रीमिक्स. आता खिचडी प्रीमिक्स असं नाही की मी खूप जास्त तामछाम वगैरे करते, असं काही नाही. फक्त ना जेवढे काही डाळी वगैरे असतात, तांदूळ असतात, ते सगळं एकत्र करून ठेवायचं. यामुळे आपला खूप जास्त टाइम वाचतो. तर हे प्रीमिक्स बनवण्यासाठी मी काय करते, जेवढे तांदूळ आहे ना तितक्याच समप्रमाणात डाळी सुद्धा घेत असते. तर माझा जो रेशो आहे यामध्ये मी 2.5 कप तांदूळ वापरत असते, यामध्ये 1 कप मसूर डाळ आणि 1 कप मुगाची डाळ वापरते. आणि हे जे प्रीमिक्स आहे ना, ज्यावेळेस पण मला प्रथमसाठी खिचडी बनवायची असेल किंवा स्वतःसाठी दाल खिचडी बनवायची असेल त्यावेळेस मी डब्यामधून असंच काढते. तांदूळ धुतले की मला रेडी टू यूज आहे. नाहीतर काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा आपण आहे ना हे प्रीमिक्स बनवून ठेवत नाही आणि ज्यावेळेस पण आपल्याला गरज पडते ना त्यावेळेस आपल्याला 3-4 डबे एकत्र काढावे लागतात आणि परिणामी पसारा सुद्धा होऊन जातो. आता हे मला माहिती आहे, तुमच्या घरात जर लहान बाळ नसेल ना तुम्हाला करायची काही गरज नाही. पण माझ्याकडे लहान मुलगा आहे आणि आम्हाला दोघांनाही ना दाल खिचडी खायला खूप जास्त आवडते, म्हणून हे एक प्रीमिक्स मी बनवून ठेवत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोणतंही आपण ॲडिशन काहीच केलेलं नाही, फक्त डाळी आणि तांदूळ एकत्र करून ठेवलेलं आहे. खूप जास्त रॉकेट सायन्स अजिबात नाही. आणि हो, तुम्हाला जर डाळीचं प्रमाण थोडं कमी अधिक करायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात बरं का. पण हे जे रेशो आहे ना हे मी ना समप्रमाणात ठेवते, जेणेकरून आहे ना जी प्रॉपर दाल खिचडीची कन्सिस्टन्सी असते ना ती ॲक्वायर व्हायला. फक्त एवढाच फरक आहे. सीझन सुरू झाले आता हे मी तुम्हाला ऑफिशियली सांगू शकते. बघू शकता सीझनचा पहिला पाऊस आहे. खूप छान मातीचा सुगंध दरवळत होता आणि खूप जास्त वातावरण सुद्धा थंड झालेलं होतं. चला, या चक्करमध्ये ना मला चहा घ्यायची खूप जास्त इच्छा झाली, तर चहा घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी आठवलं की मी सकाळीच ना डाळ तांदूळ भिजायला घातलेले आहेत, ते सुद्धा मला दळून घ्यायचे आहेत. आता हे बघू शकता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित आपले भिजल्या गेलेले आहेत. आता यांना आपल्याला दळून घ्यायचं आहे. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे यावरती थोडंसं फेस आलेलं तुम्हाला दिसत असेल, पण याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही वाटलेस तर एकदा हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ शकता स्वच्छ पाण्याने, यामुळे जे काही डाळ तांदळाचा वास आहे तो अजिबात येणार नाही. तर चला, आता याला आपण व्यवस्थित असं थोडं पाणी घालून अगदी रवाळ असं दळून घेऊयात. बेसिकली आपल्याला जसं इडली बॅटर आपण बनवतो तसंच याला दळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर आप्पे किंवा इडली जर बनवायची असेल ना तर यामध्ये तुम्ही थोडेसे ना पोहे सुद्धा भिजून ॲड करू शकतात. याने आपले जे आप्पे आहे किंवा इडली आहे या खूप छान सॉफ्ट, स्मूथ आणि मऊ लुसलुशीत होतात. पण मी यामध्ये काही पोहे घातलेले नाही, अगदी बेसिकच बनवलेलं आहे. आता हे सगळं मी छान असं दळून घेतलेलं आहे. एकदा विस्करने छान असं फेटून घ्यायचं आणि 7 ते 8 तासासाठी आपण आता याला फर्मेंटेशनसाठी सोडू शकतो. सकाळीच मी मटकी इथे भिजत घातलेली होती, ती सुद्धा इथं बनवून तयार झालेली आहे. आता यांना आपल्याला स्प्राउट्स आणायचे आहे आणि गरमी इतकी जास्त आहे, हे पाण्यात आहे तरी सुद्धा यांना हलके मोड यायला लागलेले आहे. आता यांना एकदा छान असे प्रॉपर मोड आणण्यासाठी मी घरीच एक ओव्हन तयार करते. तर करायचं काय, कढाई घ्यायची आहे आणि यामध्ये स्ट्रेनरमध्ये आपल्याला हे सगळे मोड असे ठेवायचे आहे. आता याला झाकून ठेवायचं आणि सकाळी आपले छान असे मोड तयार होतात. या ठिकाणी तुम्ही इडली पात्र असतं किंवा कुकर सुद्धा वापरू शकतात. बघायला गेलं तर आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे याची गरज पडत नाही, पण मला छान असे मोठे स्प्राउट आणायचे म्हणून हा कुटाणा आहे. चला, आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा.